मित्रांनो, आज पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहे तो विद्यार्थ्यांसाठी. काही विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव 10वीच्या विद्यार्थ्यांकरता हा व्हिडिओ बनवत आहे. तर हा व्हिडिओ असणार आहे आपण उत्तरपत्रिकेचं प्रेझेंटेशन कसं करावं, उत्तरपत्रिका कशी लिहावी यावर हा व्हिडिओ असेल. चला तर मग सुरू करूया. या उत्तरपत्रिकेकडे पहा. सर्वात वर तुम्हाला सेंटर नंबर म्हणजे केंद्र क्रमांक दिलेला असेल. हा केंद्र क्रमांक तुमच्या हॉल तिकीटवर आहे, तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे. तो 4 आकडी तुम्हाला 4 तिथे बॉक्स दिलेले आहेत, तो तिथे लिहायचे त्या ठिकाणी. बरोबर आहे. खाली येऊया. तुम्हाला लिहायचा आहे बैठक क्रमांक. तर तुमचा सीट नंबर जो एखाद्या इंग्रजी अक्षरावर सुरू असेल, उदाहरण E166529 असा काहीतरी असेल, तर तो तुम्हाला त्या रकान्यामध्ये लिहायचा आहे. 7 बॉक्सेस त्या ठिकाणी असतील. पहिला इंग्रजी अक्षर लिहायचे आणि मग तुम्हाला ते अक्षर लिहायची अंक लिहायचे आहेत. त्याच्या खालोखाल तुम्हाला तो नंबर तो अक्षरामध्ये लिहायचा आहे. मित्रांनो, थोडी लहान जागा या ठिकाणी आहे, त्यामुळे आपल्याला तो सराव करावा लागेल. की तुम्ही सराव थोडा करा त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्या अंकांच्या खाली आपल्याला अक्षरामध्ये नंबर लिहायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. त्याच्या खालोखाल आहे परीक्षार्थ्या व्यक्तीची सही, म्हणजे जो व्यक्ती विद्यार्थी आहे त्याची सही त्या ठिकाणी करायची आहे. ही जागा ती सहीची जागा त्या ठिकाणी दिसते तुम्हाला नंबरच्या खाली. त्याच्या खालोखाल जे शिक्षक सुपरविजनला येतील ते आपली सही त्या ठिकाणी करतील. तुम्हाला तिकडे काही करायचं नाही. आपली सही वर असेल आणि त्या जो सुपरवायझर असेल त्याची सही त्या ठिकाणी खाली असेल. झालं. वर सेंटर नंबर आहे, नंतर आपला नंबर अंकात लिहायचा आहे, त्यानंतर नंबर अक्षरात लिहायचा आहे. जागा कमी आहे मी सांगितलं, व्यवस्थित लिहिण्याचा सराव करा. त्या खालोखाल तुमची सही आणि त्या खालोखाल परीक्षा सुपरवायझर जे आहेत त्यांची सही असेल. ठीक आहे, पुढे बाजूला पाहिलं तर हॉलोग्राफसाठी काही जागा दिलेली आहे. हे काही स्टिकर असतात, त्या ठिकाणी तुमचा नंबर दिसू नये हा त्यामागचा हेतू आहे. आणि एक UID कोडसाठी एक चिठ्ठी अशी जागा त्या ठिकाणी लिहिलेली आहे. इथे तुम्हाला काही करायचं नाही आहे. शाळेमध्ये तुम्ही जेव्हा एक्झामला जाल तर तुम्हाला ते हॉलोग्राफ आणि तो कोड तुम्हाला दिला जाईल, तो तुम्हाला चिटकवायचा आहे. सुरुवातीला शिक्षक तुम्हाला चिटकवून दाखवतील, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्यांना विचारायचा कसा लावायचा, 2-3 वेळा तुम्हाला दाखवतील, पुढच्या पेपरला तुम्हाला लावता येईल. फार मोठी गोष्ट नाही, टेन्शन घेऊ नका. काही अडलं तर शिक्षकांना विचारायचं. कोड चुकीचा लिहायचा नाही, नंबर चुकीचा लिहायचा नाही, हॉलोग्राफ स्टिकर नीट लावायचं, UID कोडची पट्टी नीट लावायची. काही करू नका, चुका करू नका. वाटलं काही तर शिक्षकांना विचारा. ही गोष्ट आहे पेपर. सब्जेक्ट कोणता आहे तो तुम्हाला लिहायचा आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश जो काही असेल तो. त्या खालोखाल पेपर क्रमांक तुम्हाला लिहायला लागतो. विद्यार्थी मित्रांनो, हा क्रमांक सायन्स आणि मॅथ्ससाठी असेल. म्हणजे सब्जेक्टमध्ये लिहायचं मॅथ्स आणि पेपरमध्ये लिहायचं 1 किंवा 2. मॅथ्समध्ये 1-2 हे विभाग असतात. असंच जर सायन्सचा पेपर असेल तर सायन्स असं सब्जेक्टमध्ये लिहायचे, विषयामध्ये लिहायचं आणि खाली लिहायचं पेपरमध्ये सायन्स 1 किंवा सायन्स 2. ठीक आहे. पेपरच्या खाली डेट असते, ती डेट लिहायची. त्याच्या खालोखाल तुम्हाला आहे लँग्वेज ऑफ आन्सर. लँग्वेज ऑफ आन्सर लिहिताना काळजी घ्यायची, तुमच्या हॉल तिकीटवर माहिती दिलेली आहे, त्यानुसार ते पाहून त्या पेपरला कोणती लँग्वेज ऑफ आन्सर दिलेली आहे ती लिहावी. कारण एक कन्फ्युजन होतं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं की इंग्रजी पेपरला लँग्वेज ऑफ आन्सर म्हटलं मराठी, म्हणजे ते मराठी मीडियमचं आहे असं तुम्हाला ते कळावं दिलेलं आहे. कन्फ्युजन असेल तर त्या हॉल तिकीटवर दिलेली माहिती नीट वाचा. पेपरसमोर लँग्वेज ऑफ आन्सर दिलेला आहे, तो तुम्ही जसा जसा लिहू शकता. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. अडलं तर शिक्षकांना विचारा. उत्तर विचारायचं नाही आहे, हे विचारायचं. तर आहे सप्लिमेंट्स अटॅच, म्हणजे आपण किती सप्लिमेंट जोडलेले आहेत ते आपल्याला तिथे लिहायचं, अंक लिहायचं आहे. समजा तुम्हाला जी एक बोर्ड सप्लिमेंट देतात तिथं मेन सप्लिमेंट आहे. त्यानंतर जर तुम्ही एक सप्लिमेंट जोडली असेल तर इथे 1+1 म्हणजे 2 लिहायचं आहे. समजा तुम्ही 2 सप्लिमेंट एक्स्ट्रा जोडले असतील तर इथे 1+2 असं लिहावं, एकूण 3. जेणेकरून जर बाय मिस्टेक तुमची सप्लिमेंट हरवली तर तुम्ही इथे नमूद केलं आहे, त्यानुसार तुम्ही सप्लिमेंट शोधता येऊ शकते. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही नवीन सप्लिमेंट घ्याल तर त्या सप्लिमेंटवर सुद्धा नंबर, तुमचा जो सीट नंबर आहे तो प्रॉपर लिहा, कारण ती जर गडबड झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. पण किमान लक्ष देऊन तुमच्या हॉल तिकीटवर जसा नंबर लिहिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचा आहे. आता फर्स्ट पेजवर आतमध्ये बघा, कोपऱ्यामध्ये डावीकडे तुम्हाला क्वेश्चन नंबर असं लिहिलेलं असेल, दिसतंय? ओके. तिथे तुम्हाला क्वेश्चनचा नंबर लिहायचा आहे, क्वेश्चन नंबर 1, 2, 3 जो असेल तो. ठीक आहे. आणि त्याच पेजच्या उजवीकडे फक्त एक लाईन ड्रॉ करायची आहे, जेणेकरून तुम्ही त्या समासाच्या मध्ये तुम्ही व्यवस्थित लिहू शकाल. जास्त लाईन ड्रॉ करायचं नाही, ते फार वाईट दिसतं. त्यानंतर जर प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ, ब, क असे प्रश्न असतील तर अ प्रश्न झाल्यानंतर पूर्ण लिहिल्यानंतर एक लाईन ड्रॉ करा. ब प्रश्न लिहिल्यानंतर प्रश्न म्हणजे उत्तरसुद्धा लिहायचे आहे, एक लाईन ड्रॉ करा. त्यानंतर पुन्हा जर क प्रश्न लिहिल्यानंतर तो प्रश्न क्रमांक 1 संपणार असेल
तर 2 लाईन ड्रॉ करा, म्हणजे इथे प्रश्न क्रमांक 1 पूर्णपणे संपलेला आहे. असंच तुम्ही इतर प्रश्नांचं सुद्धा करू शकता. तर लक्षात ठेवा, साधारणतः आपल्या शाळेच्या पेपरमध्ये आपल्याला एकूण जे मार्क्स मिळतात त्याची टोटल आपण करतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 क्वेश्चन्स असतील आणि तुम्हाला सर्व क्वेश्चन्स मिळून टोटल केली जाते मार्कांची, आणि सुद्धा ती टोटल असेल 42.5, 80पैकी 42.5. आता या हाफचे आपले शिक्षक काय करतात, 43 करतात, म्हणजे तुम्हाला 80पैकी 43, 43 मार्क्स मिळाले. परंतु बोर्डाची पद्धत थोडी वेगळी असते. इथे प्रत्येक क्वेश्चननुसार तुम्हाला मार्क थोडे वेगळे दिले जातात. समजा क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला एकूण क्वेश्चन नंबर 1 मध्ये 12 मार्क असतील अबक मिळून, तर ते 12च पकडले जातील. परंतु जर क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला 11.5 मार्क असतील, 11.5 असेल, तर तो सुद्धा तुम्हाला 12 असं पकडलं जाईल. प्रत्येक प्रश्नाकरता अशी पद्धत वापरली जाईल. म्हणजे पूर्ण मार्क आहे तर पूर्ण मार्क देणार, 12 आहे तर 12 देणार. पण 11.5 असतील, 10.5 असतील, तर ते पूर्ण म्हणजे 11.5चं 12 होतील, 10.5चे 11 होऊ शकतात. असं नियम त्या ठिकाणी बोर्डामध्ये आहे. तो लक्षात असू द्या, थोडे मार्क वाढतील, बाकी काही नाही. पण उत्तरपत्रिका लिहिताना काही समस्या आली तर निश्चित तुम्ही तेथील सुपरवायझरना विचारा. उत्तर विचारायची नाही आहेत. काही डाऊट असेल तर विचारा. काही चुका झाल्या तुमच्या, कसं करायचं हे त्यांना विचारा. काळजी करू नका. आपलं तोंड सुरू ठेवायचं, काय नाही अडलं तर विचारायचं. शिक्षक हेल्प करतात, उत्तरासाठी नाही, उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी, प्रेझेंट करण्यासाठी किंवा काही चूक झाली तर सांगण्यासाठी. उत्तरपत्रिका लिहिताना प्रेझेंटेशनवर खूप चांगलं भर द्या. आम्ही अनेक विद्यार्थ्यांना सांगतो, समजा आपण एखाद्या लग्नाला चाललेलो आहोत, असं कंपल्सरी आहे का छान इस्त्री केलेले कपडे घालावेत? नाही ना. आपण कसेही चुरगळलेले फाटलेले कपडे घालून जाऊ शकतो, पण आपण जात नाही. बरोबर आहे, का जात नाही? छान दिसणार नाही. म्हणून आपली उत्तरपत्रिका लिहिताना ती छान दिसेल, प्रेझेंटेबल असेल अशी लिहावी. जास्त खडाखोड करू नये. वाटलं काही खडाखोड होणार असेल तर तसं खूप खडाखोड करायचे नाही. एक लाईन ड्रॉ करा, एवढीशी पुरेशी असेल. दिसायला फार ते घाण दिसतं, त्यामुळे एक्झामिनरला थोडं तुम्ही त्रास कमी द्याल, तो तुम्हाला मार्क जास्त देईल. असं होणार नाही, पण त्याला त्रास देऊ नका. कारण तो व्यवस्थित जेव्हा पेपर बघेल तेव्हा मनात छान विचार येतील, ते छान पेपर चेक करतील. त्यांना त्रास दिलात, त्यांना कंटाळ येईल असं तुम्ही जर केलं तर निश्चित तुमच्या मार्कावर परिणाम होऊ शकतो. असं करणार नाही, पण लक्षात ठेवा, पेपर चांगला प्रेझेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू मित्रांनो.